नमस्कार. प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई आयोजित व्यावसायिक वाटा प्रगतीच्या दिशा या कार्यक्रमात आपले सर्वांचे स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांना भेटत असतो. हे मान्यवर आपल्याला त्यांच्या क्षेत्रात आवश्यक असणाऱ्या शैक्षणिक पात्रता, उपलब्ध असणाऱ्या संधी, कामाचे स्वरूप, त्या क्षेत्रासाठी आवश्यक असणाऱ्या क्षमता, त्यातील आव्हाने यांची माहिती करून देत असतात. मित्रहो, गेले 15-20 वर्षातील पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा कल हा संगणक क्षेत्रातील अभियांत्रिकी शाखेकडे वळलेला दिसतो. परंतु संगणक अभियांत्रिकी खेरीज इतर अभियांत्रिकी शाखांमध्ये देखील रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. तर अशाच एका वेगळ्या अभियांत्रिकी शाखेची ओळख करून द्यायला आज आपल्याकडे श्रीयुत निखिल वेदकर हे आलेले आहेत. निखिल सर गेली 15 वर्षे इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग या क्षेत्रात कार्यरत आहेत. गेली 10 वर्षे सर थायसन ग्रुप इंडस्ट्रियल सोल्युशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये मॅनेजर या पदावर कार्यरत आहेत. सरांनी त्याआधी देखील जेकब इंजिनिअरिंग, मॉट मॅकडॉनल्ड यासारख्या आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये काम केलेले आहे. सरांनी काम केलेल्या प्रोजेक्टमध्ये सरांना 2014-15 सालासाठी सर्टिफिकेट ऑफ ॲप्रिसिएशन तर सन 2009 मध्ये एम्प्लॉई ऑफ द इयर पुरस्कार मिळालेला आहे. सरांनी आपले शिक्षण हे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग इन्स्ट्रुमेंटेशन मुंबई युनिव्हर्सिटी येथून पूर्ण केलेले आहे. तर आता अधिक वेळ न घालवता आपण सरांशी संवाद साधूया. नमस्कार निखिल सर. नमस्कार मॅडम. प्रादेशिक विद्या प्राधिकरण तर्फे मी आपले स्वागत करते. धन्यवाद. सर, नावापासूनच अशा वेगळ्या एका शाखेमध्ये करिअर करावे असे आपल्याला का वाटले? स्कूलिंग कम्प्लीट झाल्यावर इंजिनिअरिंग करायचं हे क्लिअर होतं, पण कुठल्या स्ट्रीम मध्ये करायचं हे क्लिअर नव्हतं. तर बेसिकली जेव्हा इंजिनिअरिंगचा विचार होता तेव्हा प्रिव्हेलिंग ॲट दॅट पॉईंट ऑफ टाइम प्रिव्हेलिंग इंजिनिअरिंग वर लाईक मेकॅनिकल इंजिनिअरिंग होतं किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग होतं किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. दीज वर द प्रिव्हेलिंग फील्ड्स ऑफ इंजिनिअरिंग. आणि बरीचशी लोक ह्याच इंजिनिअरिंगमध्ये जातात. IT हॅड नॉट बीन डेव्हलप ॲट दॅट पॉईंट ऑफ. त्यावेळी ह्या तीनमध्ये मला कम्फर्टेबल वाटत नव्हतं या फील्ड्समध्ये. तर काही सिनियर्सशी बोलताना मला एक नवीन फील्डबद्दल कळलं, इन्स्ट्रुमेंटेशन. मग मी थोडा त्याचा अभ्यास केला, त्याच्यात थोडंसं रिसर्च केलं आणि तेव्हा मला एक इन्फॉर्मेशन मिळाली की अशी की इन्स्ट्रुमेंटेशन हे वेगळं फील्ड आहे ज्याच्यामध्ये बरेचसे चॅलेंजेस आहेत आणि ऑटोमेशन वॉज द मेन पर्स्पेक्टिव्ह ऑफ दिस. अँड त्यावेळी मला असं वाटतं की दिस इज द एक्झॅक्ट फील्ड वॉट आय एम लुकिंग फॉर. तर त्याच्यामुळे त्या पॉईंट ऑफ टाइमला मी डिसाईड केलं की इन्स्ट्रुमेंटेशन इज वॉट आय विल बी परस्युइंग विथ. And I can say that was my point of debut for this field. म्हणजे बेसिकली फक्त नावाने तुम्ही या क्षेत्राकडे आकर्षित झालेला होतात पहिले. Yes, I can say certainly काही एक्सटेंटला yes, that is true. ह्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी कोणत्या पात्रता आवश्यक आहेत आणि कोणते व्यावसायिक शिक्षण घ्यायला हवे? इन्स्ट्रुमेंटेशन करण्यासाठी तुम्हाला BE म्हणजे बॅचलर्स ऑफ इंजिनिअरिंग करणं एक इम्पॉर्टंट क्रायटेरिया आहे. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला डिप्लोमा पण करणं एक ऑप्शन राहतो किंवा ITI करणं आहे. पण प्रिफरेबली BE म्हणजे बॅचलर्स ऑफ इंजिनिअरिंग करणं जास्त इम्पॉर्टंट राहील किंवा जास्त बेनिफिशियल राहील याच्यासाठी की फ्युचर पर्स्पेक्टिव्हमध्ये बॅचलर्स ऑफ इंजिनिअरिंग केल्यावर जास्त ऑपॉर्च्युनिटीज आहेत. बऱ्याचशा क्लायंट्सच्या रिक्वायरमेंट असतात की जेव्हा CVs अप्रुव्हलसाठी जातात तेव्हा ते इंजिनिअरिंग असलेलं म्हणजे BE कम्प्लीट असलेली डिग्री जर असेल तुमच्याकडे तर ते त्यांना प्रेफरन्स मिळतं. So I would say की BE करणं would be more preferred for instrumentation. Yeah. आता when I did engineering म्हणजे मी जेव्हा इंजिनिअरिंग करायचं परस्यू करायला सुरू केलेलं त्याच्या आधी CET हा प्रकार तेव्हा नव्हता. इट वॉज लाईक तुम्हाला 10th करायचं होतं, 10च्या बेसिसवर आय डिड डिप्लोमा आणि डिप्लोमाच्या बेसिसवर आय गॉट इट इन टू माय सेकंड इयर डिग्री. जर आजच्या म्हणजे ऑफ द रिसेंट तुम्हाला जर 12th करून जर इंजिनिअरिंगला जायचं असेल तर CET इज मॅन्डेटरी. आणि हल्लीचे जे रिझल्ट्स आपण बघतोय लास्ट 2-3 इयर्सचे ट्रेंड्स बघतोय तर इट इज क्वाईट कॉम्पिटेटिव्ह. सो CETचं प्रिपरेशन करणं म्हणजे ज्यांना ह्याच्यामध्ये पर्स्पेक्टिव्हमध्ये करिअर करायचं जे विचार करतात त्यांना CETचा पण
फॅक्टर इन करावं लागेल आणि दे हॅव टू बी रेडी फॉर द सीईटी, क्रॅक द सीईटी अँड देन गेट इनटू इंजिनिअरिंग. थँक्यू सर. आणि एक मला कॉमन मॅन म्हणून नेहमी एक क्वेश्चन असं वाटतं तुमच्या क्षेत्राबद्दल की आज मी जेव्हा संगणक क्षेत्र म्हणते तेव्हा माझ्यासमोर संगणक आहे, मेकॅनिकल क्षेत्र म्हटलं की मशिनरीज येतात, तर इन्स्ट्रुमेंटेशन यामध्ये कामाचं स्वरूप नक्की काय असतं? इन्स्ट्रुमेंटेशन जर मी बुक डेफिनेशन म्हटलं तर इन्स्ट्रुमेंटेशन इज अ सायन्स, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग इज अ सायन्स which deals with measurements and control of process parameters related to a manufacturing unit or a process unit. आता हे झालं माझं बुक डेफिनेशन. पण इफ आय से इट इन टर्म्स ऑफ लेमॅन लँग्वेज म्हणजे एकदम साध्या भाषेत जर म्हणायचं झालं तर एक एक्झाम्पल आहे की माझ्याकडे एक टँक आहे आणि ही टँक फिल करण्यासाठी माझ्याकडे एक पंप असतो. तर मी या पंपनी पाणी पंपिंग करतो टँकमध्ये, टँकचं लेवल पाहिजे. आता टँक फुल झाल्यावर नॉर्मली आपल्याकडे काय असतं की एक माणूस असतो जो हाफ जाऊन पंप बघणार, ओव्हरफ्लो झालं तर तो पंप बंद करतो. आता ह्या केसमध्ये जर एखादा माणूस अवेलेबल नसेल ॲट दॅट पॉईंट ऑफ टाइम तर होणार काय की ते पाणी ओव्हरफ्लो होणार, वेस्ट राहणार, तुमचा पंप चालू राहणार, इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम होते. सो इट इज ऑल अ वेस्ट. तर ह्या प्रोसेसला जर आपण एक थोडं ऑप्टिमाइज करता आलं म्हणजे इन टर्म्स की आपण ह्याच्यामध्ये जर आपण मॅन्युअल इंटरव्हेन्शन म्हणजे त्या माणसाचं प्रेझेन्स आपण जर काढून टाकलं, त्याच्या जागेवर आपण एक सेन्सर इन्स्टॉल केला म्हणजे एक लेवल सेन्सर इन्स्टॉल केला जो काय होतो की लेवल फुल झाल्यावर तो लेवल फुल झाल्यावर सेन्स करतो आणि त्या पंपला एक सिग्नल पाठवतो की तो पंप ट्रिप करतो. तर ह्याच्यामध्ये तुमचं ऑप्टिमायझेशन येतं आणि विदाऊट एनी मॅन्युअल इंट्रॅक्शन तुमचं लेवल ऑटोमॅटिकली कंट्रोल होतं. तुमचा लेवल फुल झालं की तुमचा पंप बंद होतो. तर दिस इज व्हॉट इज एक रॉ आयडिया म्हणता येईल इन्स्ट्रुमेंटेशनची आहे की इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये ह्या सगळ्या गोष्टीचं म्हणजे तो सेन्सर म्हणा जो मेजरमेंट करायचं काम करतो, नंतर त्याचं सिग्नल जातं कुठेतरी ते प्रोसेस येतं, एक मायक्रो कंट्रोलर असतो त्याच्यामध्ये प्रोसेस होतं आणि तिथून ते सिग्नल जातं त्या पंपाला. सो पंपामध्ये तो कंट्रोल करतो. So this एक इंटिग्रेशनला आपण म्हणू शकतो इज अ सॉर्ट ऑफ ऑटोमेशन और दिस इज व्हॉट इज डन इन टू इन्स्ट्रुमेंटेशन. हे झालं तुमचं लोकल म्हणजे एक लेमॅन. ऍक्च्युअल इन्स्ट्रुमेंटेशन फील्डमध्ये आम्ही हेच ह्या सगळ्या गोष्टी होतात पण हे मोर कॉम्प्लेक्स लेवलला असतं. म्हणजे तिथे साध्या ह्या पाण्याच्या टँक झाला हा एकदम साधा सिंपल लूप झाला पण ह्याच्यापेक्षा क्रिटिकल कॉम्प्लेक्स लूप्स आपण इम्प्लिमेंट करतो. तसं त्याच्या व्यतिरिक्त इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये तुम्ही म्हणाल तर वेगवेगळे फील्ड्स आहेत. म्हणजे इन्स्ट्रुमेंटेशन साठी तुमच्या रिफायनरीज असतात म्हणजे इन्स्ट्रुमेंटेशन इज युजिंग टू युअर रिफायनरीज, इन टू युअर पेट्रोकेमिकल प्लांट्स, फर्टिलायझर प्लांट्स, केमिकल प्लांट्स, फार्मास्युटिकल प्लांट्स म्हणजे किंवा हेल्थ केअर. जेवढ्या इंडस्ट्रीज आहेत व्हॉट एव्हर यू नेम इन्स्ट्रुमेंटेशन इज इन्व्हॉल्व इन इट. आणि लेवल ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन वेरीज. टाईप ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन आर मोर ऑर लेस सिमिलर बट कॉम्प्लेक्सिटी वेगवेगळ्या ठिकाणी व्हेरी होते. जसं आता आपण एखादा रिफायनरी घेतली तर रिफायनरीचे स्टँडर्ड्स आणि फार्मास्युटिकल इंडस्ट्रीचे स्टँडर्ड्स हे वेगळे होतात. दिस इज व्हॉट इज अ डिफरन्स बेसिकली. आणि तुम्ही म्हणाल की रिफायनरीजमध्ये इन्स्ट्रुमेंटेशन जास्त इन्व्हॉल्व असतं कारण खूप कॉम्प्लेक्स लूप्स असतात, खूप इन्स्ट्रुमेंट्स वापरले जातात तिथे. वेरॅज नॉर्मल इंडस्ट्रीजमध्ये ज्या आपण तिथे कमी सेन्सर्स वापरतात. दिस इज मे बी अ डिफरंट व्हेरिएशन गोज ऑन बट इन्स्ट्रुमेंटेशन हे ऑलमोस्ट सगळीकडे अवेलेबल आहे. म्हणजे थोडक्यात एखाद्या कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये ते त्या रॉ प्रोडक्टचा प्रवास हा फायनल प्रोडक्ट पर्यंत होईपर्यंत सगळीकडे तुम्ही इन्स्ट्रुमेंटेशन हे क्षेत्र हे येतच. करेक्ट यू आर राईट. कारण इन्स्ट्रुमेंटेशन बाय डिफॉल्ट म्हणा की तुम्ही या सगळ्या ठिकाणी तुम्हाला इन्स्ट्रुमेंटेशनची आता नीड वाढत चाललेली आहे. सो इन्स्ट्रुमेंटेशन इज इन्व्हॉल्व इन मोस्ट ऑफ युअर इंडस्ट्री. मग या क्षेत्रामध्ये काम करत असताना तुम्हाला कोणती आव्हाने आली आणि त्यावर तुम्ही कशी मात केली? आता माझं बेसिक काम रिलेटेड टू इंजिनिअरिंग आहे, डिटेल अँड डिझाईन इंजिनिअरिंग. तर जेव्हा आपण प्लांट डिझाईन करतो तर डिफरंट टाईप्स ऑफ प्लांट असतात, कॅटेगरीज असतात. तर त्या कॅटेगरीजमध्ये तुम्हाला प्रत्येक वेळी एक नवीन चॅलेंज येतो की तुमचा जो प्रोसेस आहे तो जास्त डिमांडिंग असतो. कुठला टाईप ऑफ इन्स्ट्रुमेंट सिलेक्ट करायचं, त्याच्यानंतर त्याचं डिझाईन करायचं, हे प्रत्येक ठिकाणी व्हेरी होतं. इट इज नॉट सिमिलर टू इच अँड एव्हरी प्लेस. तर त्याच्यामुळे ते जे डिझाईन आहे ते नुसतं डिझाईन बुकप्रमाणे डिझाईन करून चालत नाही. तुम्हाला जेव्हा तुम्ही साईट डिझाईन करून झाल्या तेव्हा त्या साईटवर कन्स्ट्रक्शन येतात. ड्युरिंग कन्स्ट्रक्शन फेज बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला व्हेरिएशन्स येतात, इन्स्टॉलेशन इश्यूज येतात. तर तिथे तुम्हाला ते फाईन ट्यून करायला लागतं. कमिशनिंग स्टेजला तुम्हाला काही गोष्टी पॅरामीटर्स फाईन ट्यून करायला लागतात आणि एवढं सगळं करून झाल्यावर हे सगळं इंटिग्रेट करून ते प्लांट चालू करायला लागतं. सो देर आर लॉट मेनी चॅलेंजेस व्हॉट आर टू बी डन. आणि हे चॅलेंजेस आम्ही बेसिकली आमच्या पास्ट एक्सपिरियन्स
किंवा सिमिलर रेफरन्सेस घेऊन आम्ही हे मिटिगेट करतो. सर, गेली 2 वर्ष आपण कोविड-19च्या पॅन्डेमिकमुळे सगळ्याच इंडस्ट्रीमध्ये कुठे ना कुठे उलथापालथ झालेली आहे. मग तुमच्या क्षेत्रामध्ये काय आव्हाने आली आणि त्याच्याशी संबंधित माहिती जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. आपण जसं बघतोय की लास्ट 2020 पासून मिड ऑफ मार्च 2020 पासून आपण हा पॅन्डेमिक कोविड-19 फेस करतो आणि मोस्ट द वर्ल्ड वाईड वी आर हिट व्हेरी बॅडली. आणि इवन इन्स्ट्रुमेंटेशन ॲज पार्ट ऑफ इट इज ऑल्सो हिट बाय दिस पॅन्डेमिक. बट नाव आपण जसं बघतो की लास्ट काही वर्षामध्ये लास्ट 1.5 इयरमध्ये हे वर्क फ्रॉम होमचे कन्सेप्ट डेव्हलप झालेले आहेत. वी आर वर्किंग फ्रॉम होम थ्रू इंटरनेट. आता बऱ्याचशा ठिकाणी आमचे इन्स्पेक्शन्स असतात किंवा फॅक्टरी ॲक्सेप्टन्स टेस्ट म्हणतात, FAT म्हणतो, सिस्टम रिलेटेड. आता त्याचे लोकेशन्स वेगवेगळ्या ठिकाणी असतात. आता काही ठिकाणी जर इंडियामध्ये म्हटलं तर काही ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स लोकेटेड आहेत बँगलोर, काही ठिकाणी चेन्नईला आहे. कधी कधी हे ओव्हरसीज पण असतात. इट्स नॉट दुसरीकडे जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग युनिट असेल तर ग्लोबली हे कुठेही लोकेटेड असतं. बट बाय यूज ऑफ इंटरनेट यूज करून वी आर एबल टू डू दिस सॉर्ट ऑफ इन्स्पेक्शन्स ऑर दिस FATs. आणि इनिशियली आम्हाला थोडासा इश्यूज होते, बट नाव वी आर गोइंग लाईक इन्स्ट्रुमेंटेशन आय कॅन से इज कोपिंग अप विथ दिस पॅन्डेमिक. या क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण काय सांगाल. एक मेसेज माझा असा राहील की इन्स्ट्रुमेंटेशन इज अ व्हेरी व्हेरी चॅलेंजिंग फील्ड. लाईक इफ बाकीचे बरेचसे फील्ड्स आहेत, पण ज्यांना खरोखर इंजिनिअरिंगबद्दल पॅशन आहे, ज्यांना असं वाटते की दे हॅव सम चॅलेंजेस टू गो, तर आय वुड से इन्स्ट्रुमेंटेशन इज वन ऑफ द गुड फील्ड्स टू चूज फॉर. आणि इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये बऱ्याचशा ठिकाणी रेडीमेड सोल्युशन्स नसतात किंवा नुसते पास्ट एक्सपिरियन्स करून वापरून प्रोजेक्ट्स पुढे जाता येत नाही. यू हॅव टू इम्प्लिमेंट समथिंग, काही नवीन लॉजिक्स इम्प्लिमेंट करावे लागतात. बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला नवीन गोष्टी शिकाव्या लागतात, नवीन अडॅप्ट कराव्या लागतात. आणि नंतर काय होतं की जर तुम्ही आता इन्स्ट्रुमेंटेशन बघाल तर इट्स नॉट जस्ट की तुम्ही इंजिनिअरिंग केली आणि इट इज ओव्हर. आता इंजिनिअरिंग करून झाल्यानंतर तुम्हाला एक कन्स्ट्रक्शनचा फेज असतो. आता माझ्या 15 इयर्सच्या करिअरमध्ये आय हॅव बीन आउट, लाईक मी अराउंड ग्लोब फिरलो आहे. 4-5 नेशन्समध्ये मला ऑपॉर्च्युनिटीज मिळाली बाहेर जाऊन काम करण्याची. तर जेव्हा मी या साईट्सवर असतो, कन्स्ट्रक्शन साईट्सवर असतो, तर तिकडचं ॲटमॉस्फिअर इज टोटली डिफरंट. तिकडे वेगवेगळ्या कंट्रीजची लोकं असतात. काही जर्मन्स असतात, काही इजिप्शियन कलिग्स असतात, काही वेंडर्स जे आमचे असतात ते डेन्मार्कचे असतात, काही होलंडचे असतात. तर वेगवेगळे वेंडर्स, वेगवेगळे कल्चर्स असतात, लँग्वेज बॅरियर असतात. तर हे सगळं आपण जेव्हा सगळे त्यांच्याबरोबर काम करतो, वी वर्क ॲज अ युनिट, वी वर्क ॲज अ टीम. तर तुमचं ह्याच्यामध्ये तुम्हाला टीम वर्क म्हणजे टीम मेंबर किंवा टीम प्लेअर म्हणून तुमचं डेव्हलपमेंट खूप चांगलं करता येतं. तुम्हाला वेगवेगळ्या लोकांकडून वेगवेगळ्या लोकांशी इंटरॅक्ट करता येतं, त्यांचे कल्चर्स समजतात, त्यांच्या लँग्वेजेस शिकता येतात, समजतात आपल्याला. त्यांचे स्टँडर्ड्स पण वेगवेगळे असतात, ते आपल्याला बघायला मिळतात. आणि साईटवर असल्यावर एक म्हणजे वी कॅन से की तुमचा वेन यू आर अलोन, तुम्हाला तिकडच्या कंट्रीजमध्ये तुम्हाला सगळं यू आर लेफ्ट ऑन युअर कॅन से की तुम्हाला तुमचं स्वतःचं सगळं स्वतः करावं लागतं. तुमचं जेवणपासून स्वतः बनवावं लागतं, तुमचं प्रिपरेशन तुम्हाला स्वतः करावं लागतं. तर तुम्ही तिथे टोटली एक इंडिपेंडेंट म्हणून राहता. सो बाय द टाइम यू कम्प्लीट युअर साईट अँड कम आउट, तर तुम्ही तुमचा नॉट ओनली युअर टेक्निकल पार्ट इज डेव्हलप, बट यू आर डेव्हलप ॲज अन इंडिव्हिज्युअल. तुमचा ऑलराऊंड प्रोग्रेस ह्याच्यामध्ये होतो. सो अगेन आय वुड से की इफ यू आर रिअली इंटरेस्टेड, तर दिस इज वन ऑफ द व्हेरी गुड फील्ड्स. इफ यू आर पॅशनेट अबाउट इंजिनिअरिंग, इन्स्ट्रुमेंटेशन मे बी वन ऑफ द गुड चॉईसेस टू गो. खूप छान निखिल सर, आज एका वेगळ्या क्षेत्राबद्दल तुम्ही माहिती करून दिली. आमच्या विद्यार्थी मित्रांना तुम्ही दिलेल्या मार्गदर्शनाचा नक्कीच उपयोग होईल. निखिल सर, आज आपण इथे आलात, प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबईच्या युट्यूब चॅनलवर तुम्ही आलात आणि इन्स्ट्रुमेंटेशन या क्षेत्राबद्दल महत्वपूर्ण अशी माहिती करून दिली. त्याबद्दल आपले खूप खूप आभार. इथे मला असं एक अप्रिसिएशन वाटते की तुमचं चॅनल खरोखर खूपच चांगलं काम करत आहे. कारण बरेचसे असे फील्ड्स आहेत जे लोकांना जस्ट बिकॉज आपल्याला माहीत नाही, लोकांपर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचत नाही. त्याच्यामुळे बरीचशी लोकं किंवा बरेचसे स्टुडंट्स येणारे जनरेशन आर गोईंग इन द प्रोटोटाईप्स किंवा स्टिरियोटाईप्स जे आहे त्याच्यामध्येच जातात. पण असे जे तुम्ही एक इनिशिएटिव्ह घेऊन वेगवेगळ्या फील्ड्सना समोर आणतात, इन्फॉर्मेशन आणतात, इट इज रिअली अप्रिशिएटेड. अँड आय विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर प्रॉस्पेक्ट. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. तर विद्यार्थी मित्रांनो, या क्षेत्राबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र शासन युनिसेफ
आसमान फाउंडेशन यांनी तयार केलेल्या महाकरिअर पोर्टलला नक्की भेट द्या. सदर पोर्टलची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तसेच आजची मुलाखत कशी वाटली ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि या मुलाखतीला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या मुलाखतीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. नमस्कार.